नमस्कार, खानदेश मसाला किचनमध्ये आपले स्वागत आहे. मी करत आहे शेवग्याच्या शेंगांची भाजी. त्यासाठी मी इथं शेवगा कापून वरची साल काढून घेतलेली आहे. कढईत तेल तापवलेलं आहे. त्यात बारीक चिरलेला कांदा, अद्रक लसूण पेस्ट, हळद पावडर घालून त्यात आता शेवग्याच्या शेंगा घालून पाणी टाकून 10 मिनटं शिजवून घेणार आहे. शेंगा झाकून शिजत आहे तोपर्यंत मसाला भाजून घेणार आहे. तवा गरम करून त्यात खोबरे भाजून घेणार आहे. खोबरं मस्त भाजून घेतल्यानंतर कांदा परतून घेणार आहे. इथे कांदा मस्त परतून घेतलेला आहे, काळसर झालेला आहे. आता काढून घेणार. इथे शेवगा शिजत आलेल्या आहेत, शेवगा काढून घेणार आहे. शेवगा भांड्यात काढल्यानंतर आता मिक्सर जारमध्ये आपण भाजलेला सर्व मसाला टाकून मस्त बारीक करून घ्यायचा आहे. अद्रक लसूण 2 चमचे, तिखट, गरम मसाला 2 चमचे, धना पावडर, कांदा लसूण मसाला टाकून मी मस्त बारीक असं पेस्ट करून घेणार आहे. इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये आता टोमॅटोची पेस्ट करून घेणार आहे. कढईत तेल तापवून घेतलेलं आहे. आता आपण बारीक केलेलं सर्व वाटण यात घालून ते वाटण मस्त असं परतून घेणार आहे. मसाला तेल सुटेपर्यंत मस्त परतून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता मसाला तेल सोडत आहे. आता यात आपण शेवग्याच्या शेंगा घालणार आहोत. शिजवलेल्या शेवगाच्या शेंगा टाकल्यानंतर यात मी 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकून चवीनुसार मीठ टाकून मस्त अशी उकळी घेणार आहे. उकळी आल्यानंतर टोमॅटोची जी पेस्ट आपण केलेली आहे ती घालायची आहे. आता इथं कोथिंबीर घालून भाजी थोड्या वेळसाठी उकळून घेणार आहे. नंतर भाजीला झाकून 10 ते 15 मिनिटासाठी मस्त वाफ काढून घ्यायची आहे. इथे 10 मिनिटानंतर भाजी बघू शकता किती मस्त तयार झालेली आहे. शेवग्याच्या शेंगाची ही भाजी तुम्हाला कशी वाटली? चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. धन्यवाद.